पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना सहलीचं वेड लागतं। डोंगरदऱ्या, धबधबे आणि निसर्गरम्य ठिकाण पुन्हा एकदा पर्यटकांनी फुलून जातात। पण कधी कधी ह्या सौंदर्याच्या नादात माणूस स्वतःच्या जीवाशी खेळ करत असल्याचं चित्र दिसतं। अशीच एक धडकी भरवणारी घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या खिरेश्वर जवळील प्रसिद्ध काळू धबधब्यावर घडली आहे। या ठिकाणी एक तरुण धबधब्याच्या टोकावर सेल्फी घेण्यासाठी गेला असताना अचानक पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आणि तो थेट धबधब्याच्या मध्यभागी अडकून पडला। विशेष म्हणजे त्याच्या खाली होती 200 ते 300 फूट खोल दरी आणि काही क्षणाची चूक झाली असती तर हा तरुण वाहून गेला असता। धबधब्याच्या पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की तरुण पुढे पाठी काहीही हालचाल करू शकत नव्हता। हा सगळा प्रसंग स्थानिकांनी पाहिला आणि धाडस करत हा थरारक रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं। सुदैवाने वेळेवर हालचाल करत तरुणाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं। या व्हिडिओत तरुण धबधब्याच्या अगदी टोकावर उभा आहे। त्याच्या पुढे खोल दरी आणि जोरात वाहणारं पाणी। पाय घसरला असता तर कदाचित हकनक जीव गेला असता। रेस्क्यू केल्यानंतर स्थानिक तरुणांनी त्याला चांगलंच फटकारलं आणि पुढे अशी चूक करू नये असं बजावलं।